स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभ्यो नम, श्री कुलदेवताय नम, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नम. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती दिद्वातीतं गगन सदृश तत्वमत्सदि लक्ष एक नित्य विमल मचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पदनेत्र सुहास्यवदन कथा टोपी चमाला दंडक मंडलुधर कटयाकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगी श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालक अविनाशा शेष शयन अनंत वेशा अनामातीत अनंत जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभू नमुतया त्या महाविष्णूचा अवतार जगवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची त्या मंगलाशी साष्टांग नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण विघ्न हल्पने होय. तिचा वरद प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळा काव्यात येत हाताती ब्रह्मासुता न मिळेली. जो अज्ञान तिमिर नाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकोमन दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपरीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरवी. त्याची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपुल्या विख्यात महिमा जनी गावायचे योजिले करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकोणिया स्तुती संतोषली स्वामी राजपूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमू साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्व सुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुळ मुकुटावंतस नमिले कवी कलिदास त्यांनी नाट्य रचना विशेष प्रिय जगी राहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून तेही डोलविते मान त्यांचे चरण न मिळेले. ईश्वर चरणी जडिले चित्त असे तुकाराम मादिक भक्त ग्रंथारंभी तयानंबित व्रत प्रसाद कारणे. अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदय स्तरावणी ग्रंथ रचना करवावी. आता करू न मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वनिता ग्रंथ पसरेल समुद्र असा त्या महोदीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसूत नाही अनमान काही न करावा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आदर्य भक्त परिसतो प्रथम अध्याय गोढा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोढा. श्री शंकरार्पण मस्तु श्री पाद श्री वल्लभार्पण मस्तु अध्याय दुसरा. श्री गणेशाय नम. कामना धरून जे भजतीत होय त्याची मनोरथ पूर्ती तैसीची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माधारे राजा प्रेमोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच्या दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या सजवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हाडी दोघांचे पैसोनी दोहेवरी दिसले वली पैसले आपण पाहुणी समर्थांचे ते उभयांती वाटले चोदव साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून. स्वामीने हास्य मुख करून उत्तर दिले तया लागोने आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंदून धैतवाडा परती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंदलो तीर्थे समग्र ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखील. मग तेथून सहज गती पातलो गोता तटका प्रती जिभेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली.
गेले गोदावरीचे स्थानस्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातोलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वाच मग येऊन पंढरपुरास स्वैचने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वैच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वैच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जहाले तेपासून या नगरात आनंदी आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही येती वर्य कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी येथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिस्वतो द्वितीय अध्याय गोढा येथे श्री स्वामीचरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रच्चू शुभ मत्सु अध्याय 3 श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती तैसी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेळे सोडिले मोहळा माझी वास्तवे करिता आपा टोळ झाले भक्त तेथीचे सकल्य वृत्त अल्पमती केवीवरनु सर्वे घेऊन स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धा मार्गावली टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवेकानी परिणच मानिले त्या येथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारे बैसली येती राज स्वइच्छेने तेथे एक अविंद होता तो करितयांची थटा परी काही चमत्कार पाहता महासित समजला पूर्व पुण्यस्तव निश्चिती आले जोडापाचे ग्रहापती स्वामींची जाणून ईश्वर मूर्ती जोडापा करी आदर योगा योगाधिक काही जोडापाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते त्यांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा जोडापाचे चित्ती आनंद बहुसाळ झाला तरीपासून तयांची घरी राहिले स्वामी अवसरी दिवसेंदिवस चाकरी जोडापा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असतीचे चोळापाचे ग्रहाप्रती आले कोणी येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोकां माझी पसरली मात नृपाशी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात येती विख्यात पातले वार्ता एसी कोणी राव बोलले काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आमस्तूत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाई भेटू तया येती वर्य परी ते अंतर्ज्ञाने ऐसी वार्ता ऐकलिकाने हे सत्य जरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेविली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवली गेली तुरी चरणी भक्ती जळली ते सकळ सभा आनंदली समजली पावले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराय इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोतो द्वितीय अध्याय गोढा श्री स्वामी राजार्पण मस्तु श्री रस्तु शुभ भवतु इथे श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट प्रवेश नगर द्वितीय अध्याय 4